गाईज तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आलो आपल्या शेतामध्ये. तर इकडं कृष्णा आहे आपला. कृष्णा इकडे इकडे मा ऐ इकडे 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 जाऊन इकडे 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 चाल इकडे ये ये इकडे ये पिल्या इकडे चाल 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 चाल. अरे भाई आमचा पिल्लू पहा मित्रांनो किती मोठा झाले पहा आमचा कृष्णा. आता तसं लाडन व्हायला जातोच काय लाडन व्हायला आला असतो. किती मोठा झाले पहा मित्रांनो. याला झाले असते जवळपास 3 महिने. पहा केवढा झाले हे पहा गाईस. तर ते खाऊ नये. काड्या खाऊ कुठं येडा तू. काड्या खाता सर जा काड्या खाऊ नये. कडबा खाते कडबा काड्या खाऊ नये पिलो. ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ इकडे 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 बा बकासूर आपला. इकडं कृष्णा तिकडे आपले बैल आहेत. तर चला काहीच आपल्याला आता मला आहे ना ढोरं घेऊन जायचे आता 3 दिवस आधी मागे ड्युट्या लागायच्या ढोरायच्या. तर चला आता सोडतो यायला. आता सगळे आपले जे गुरु आहेत ते घेऊन जायचेत मला चारायला. तर चला आता यायला घेऊन जातो सोडतो यायला. चला यायला सोडतो 360च्या स्पीडनं. तर तुम्ही तोपर्यंत 100च्या स्पीडनं लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. काय फायनली सगळे गुरं सोडलेले आहेत. तर आपला कृष्णा आज तिकडे न्यायचा नाही आहे आणि बकासूर बाहेर आहे. बकासूरला सोडतो. तर चला आता यायला काढतो बाहेर. तर काय कृष्णा आत कोंडलेला आहे. तर खोललं मी गेट. आता आपल्या सर्वात पहिली आली टपरी म्हैस बाहेर. चला 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 ये. पुढं घेऊन आलो इकडं तळ्याकडं. कारण की आमच्या पडकात काय चरू लागली नव्हती. लई खेवायला लागली. एक बुवा आहे आमचा शेजारी त्यानं आणल्या सगळ्या शेळ्या पडकात. त्याच्यामुळे हा धिंगाणा झाला. आता आणले इकडे हे पातळ आहे इकडं. आणि 2 म्हशी इथं बांधलेल्या आहेत ऑलरेडी. आणि आपला हे रवळा सगळा. तर चला जातो इथं जातो मग थांबून घरी. कोणाच्या काहीच आहे का नो आमच्या गुरासोबत राहिले की मग खूप हंबरडच होतं. याला वाटलं याची आईची का नाही. तरी बघा आलं इथं. पण आमची धरं काय त्या मिसळू देईन येतं. एकटंच पाडायला त्याला. अरे मिसळू द्या रे. वृंदा कुठे आहे. वृंदा आणि ते दोघांसारखे दिसाले. वृंदा त्याला घेऊन जाय. नाही आमची ढोरं लई खतरनाक आहे तो. चला वृंदाला बोललो. वृंदा चालली तिच्या मागं आता. हे बघा लय पुढं पुढं चालले तो. चरण तर इकडे काय खायला आलं नाही. तळ्याकडे बी त्या पडकात सगळ्या शेळ्यावाल्यामुळे ढोरं चरले नाही आमची. आता इकडं आणायला लागले तिकडे चरण्याचं. तर जाऊ द्या. तर काहीच हे गोरं बघा गणपतीच्या पाया पडून आता चाललंय तिकडं. मस्त हुंडू लागला आता. मी क्लिप घ्यावं म्हणलं एखादी दोन. पण भाऊ आता शांत झाला आहे. ऐ गेलं पळून. तर आपली ढोरं गुरंच राहील मस्त. आता इकडे इकडे जरा खाय आहे. तर काहीच आता आलो येऊन आता आपल्या ग्राउंडवरती. तर आपला बकासूर काय भाई बकासूर बरोबर चरणा झाला आहे. चालला धकला तिकडे वावराकडंच. तर चला बकासूरला आणतो. आपली ढोरं मस्त चरून बाकीचे चरून राहिली. तर चला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा. सगळे गुरं आता मस्त चरायला लागले तर मित्रांनो. तर शेपा इकडे आपला बकासूर जरा हा खेळाच होता. माझा हा बी मस्त चरत आहे. तर चला चारतो यायला थोडा वेळ. मग तर पप्पाची तील. चला मग तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. करून टाका लाईक. कारण की एवढा कॉन्फिडन्स आणि पेशन्स आणि कन्सिस्टन्सीनं कोणीच ब्लॉग बनवत नाही गाईज. माझा ब्लॉग रेग्युलर येतात भाई. 275 सबस्क्रायबर आहेत माझे. पण रिच खूप आहे. तर तुम्ही त्या हिशोबाने सबस्क्राईब करून टाका. कारण यूट्यूबला बी वाटेल भाई करायला पोरगं मेहनत. रिच खूप द्यायला यूट्यूब. पण सबस्क्रायबर वाढवण्याचं जर सबस्क्रायबर जर नाही वाढले पाहिजे तर यूट्यूब मग रिच कमी करून टाकते गाईज. तर मग प्लीज सबस्क्राईब करून टाका. फक्त सबस्क्राईबचं बटन दाबून टाका. भलेही तुम्ही रेग्युलर माझे ब्लॉग म्हणजे बघले नाही बघले तरी काय विषय नाही गाईज. तुम्हाला जर आवडले तर बघा. नसतील आवडले तर
त्यात काही विषय नाही, पण सबस्क्राईब तरी करून टाका काहीच, कारण माझा क्रायटेरिया पूर्ण होऊन जाईल माझा. तर चला सारतो यायला मी. काहीच आपली गुरं तर आहेत मस्त इकडं. तर इकडं आपला ओढा आहे. चला तुम्हाला दाखवतो ओढा. रस्ता बघा किती खतरनाक आहे ओढ्या जायचा. खळखळ पाणी वाहायला मित्रांनो इथं. हे बघा किती मस्त छान पाणी वाहायला खळखळ. मस्त आता पवाट आले काही तिच्यात. पण विषय आहे पवाय भेटलं आमचे ढोरं तिकडे लोकांच्या आवरतात आता. मला तोंड धुतो जरा असं, लय गरमी व्हायली. मला काय सांगू, हे बघा की पाणी पाणी वाहायला इथं खळखळ. आणि इकडं पलीकडून ओढा आहे. तो तोंड धुवून